पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांवर निवडणूक आयोगाने ठेवले आरोप। 9 जून पासून सुरू होणार सुनावणी। राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही करणार मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर सोनिया गांधींनी दिली माहिती। राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांचा संचालक मंडळांवर ठपका। अजित पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील अडचणीत, तर अजित पवारांनी फेटाळले आरोप। कुपन्स वाटून 35 कोटी उभारल्याचं राष्ट्रवादीचं इन्कम टॅक्सच्या नोटीसीला उत्तर, पण उत्तरावर समाधान न झाल्यानं आयटीनं मागवली सविस्तर माहिती। स्वतः तिची मुलगी सांगतेय 5 मिनिटांनंतर की माझ्या मम्मीला टीसी काकांनी ढकललेला नाहीये। ती स्वतः माझी मम्मी खाली पडलेली आहे, त्यानंतर ती मुलगी वेगळं का बोलायला लागली परत? धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात मृत्यू झालेल्या उज्ज्वला पंड्या यांना टीसीनं ढकललं नाही। रेल्वे प्रशासनानं केलं स्पष्ट, कोर्टानं टीसी संपत साळुंखे यांना दिला जामीन। पोलिसांनी मारहाण केलेल्या कणगराच्या गावकऱ्यांची आर पाटलांनी घेतली भेट। पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश। आणि यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन दक्षिण आफ्रिका किंवा अंदमानमध्ये होण्याची शक्यता। 31 मेच्या महामंडळाच्या बैठकीत होणार चर्चा।